नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आज ब्लॉगची सुरुवात झाली आहे. तर 5 वाजता संध्याकाळी म्हणजे 5 वाजले आहेत दिवसाची आपली. आणि त्यावेळी मी 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण आज ना थोडीशी तब्येत खराब होती, घसा दुखत होता आणि सर्दी झालेली आहे. तर इथे विराज पण उठून बसला आहे, कारण तो झोपला होता. हे बघा, आणि तो झोपला होता त्याच्यामुळे पण मला पण आज थोडीशी काही ना पण झोप भेटली, थोडासा आराम भेटला. आणि त्यात थोडंसं आजारी असल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे मग थोडासा आराम केला. आणि आता 5 वाजलेत, स्वराज पण स्कूलहून येईल आणि विराज पण उठला आहे आता. आणि आता चालू झालं आपलं रुटीन, जे संध्याकाळचं रुटीन असतं ते. तर चला, तर मग आता रुटीनला सुरुवात करूया. त्या अगोदर ना पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा, आणि चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जे काही क्वेश्चन असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. चला, तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या रुटीनला, जे माझं 5 ते संध्याकाळी 10पर्यंत कसं रुटीन असतं दररोजचं, कसं नाही. तर आता उठला आहे माझा हा छोटा बेबी, आणि आता इथून सुरू झालं आता रुटीन. चला, तर इथं ना विराज झोळीतच बसला आहे, कारण कसं ना त्याचा जोपर्यंत आळस जात नाही तोपर्यंत तो झोळीतच झोपतो. आणि संध्याकाळी तो खाली झोपतो, पण दिवसा त्याला झोळीच लागते, काय माहिती. तो दिवसा झोळीशिवाय दुपारी झोपतच नाही, त्याला झोळीतच लागतं. आणि असं उठल्यानंतर अगोदर लाडीगुडी लाड करून घ्यावा लागतं, म्हणजे त्याला घ्यायचे असतात मम्माकडून. तर इथं चालले आता त्याचंच लाड करणं. तर हे बघा, आणि कसं असतं ना, मुलांचं थोडंसं त्यांना प्रेमानं थोडंसं घेतलं ना, तर तेही थोडंसं आपलं ऐकतात. त्याच्यामुळे तर आता त्याचा आळस काय गेला नाही. आणि आता इथून चाललं आहे माझं रुटीन, जे सगळ्यांच गृहिणींचं रुटीन असतं, हाऊसवाईफचं रुटीन असतं, तसंच रुटीन. आणि बरेच दिवस झालं ना, बरेच दिवसातून मी दुपारी आज आराम केला, कारण कसं ना, मला दुपारी काय आराम करणं शक्यच होत नाही, म्हणजे वेळच भेटत नाही मला त्याच्यामुळं. आणि आज जरा थोडीशी तब्येत खराब होती, म्हणजे सर्दी खोकला असं थोडंसं आता वातावरण चेंज झालं, त्याच्यामुळं थोडंसं काही ना तर आपल्याला आजारी पडणारच. तर त्याच्यामुळे मग काय, त्याला पण झोपवलं आणि मी पण थोडंसं आराम केले. आता इथे चालले, आता संध्याकाळचे जे आपल्या दिवाबत्तीच्या अगोदरचे कामं असते, झाडून घेणं, भांडी वगैरे सगळं घर व्यवस्थित नीटनेटकं लावणं. म्हणजे संध्याकाळी कसं, लक्ष्मी घरात येण्याच्या अगोदर आपलं घर एकदम नीटनेटकं असायला पाहिजे, स्वच्छता सुंदर आकर्षित असायला पाहिजे, तेव्हाच कुठेतरी लक्ष्मी आपल्या घरात येते. तर दररोजचं माझं रुटीन असं असतं. आजच रुटीन असं नाही आहे की मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे आणि फक्त आजच. तर दररोजचं रुटीन माझं हे असंच काहीसं असतं. तर हे बघा, आता विराज उठला नाही तोपर्यंत विराजची मैत्रीण लगेच त्याच्यासोबत खेळायला आली, कारण म्हणजे इथं आमच्या इथं शेजारीच राहते. आणि दोघं ना इतके बेस्ट फ्रेंड आहेत, म्हणजे भांडणंही करतात, रडतातही, खेळतही नाहीत घडीत. आणि घरी आल्यानंतर तिच्या घरी गेल्यानंतर हे भांडणं करते, हिच्या घरी आल्यानंतर तो भांडणं करतात. तर असं काही त्यांचं दोघांचं आहे. तर आणि खूप दोघंही जीव लावतात एकमेकांना. तर त्याला बी हिच्याशिवाय करमत नाही, ह्यालाही तिच्याशिवाय करमत नाही. मग काय, सगळं आवरून घेतलं आणि आता इथं ना चहा वगैरे करून घेते, म्हणजे फ्रेश झाले, तोंड वगैरे धुवून घेतलं, मस्त असं झाडून काढून घेतलं. आणि म्हणलं चला आता ना मस्त असा हा चहा घेऊया, अद्रक वगैरे टाकून. अगोदर विराजला ना दूध करून घेते, दूध बिस्किट त्याला खायला देते, नंतर मग माझा चहा करून. स्वराज अजूनही आला नव्हता, कारण कधी उशिरी होतो ट्रॅफिकमुळे, जाम त्याच्यामुळे. म्हणलं चला त्यालाही दोघांना लगेच दूध करून ठेवूया, नंतर माझा चहा घेऊया, एवढ्यात येईलच स्वराज म्हटलं. तर कसं असतं ना, दररोजची आपले कामं, दररोजचं गृहिणींचं हेच काम, रुटीन तेच दररोजचं तेच. संध्याकाळी झोपलं, सकाळी अजून सुरुवात, सकाळच्या कामापासून, सकाळच्या चहापासून आपली ही सुरुवात होते. तर कुठेतरी कंटाळा आलेला वाटतं की अरे हे नको, हे म्हणजे खूप वैताग आला आहे, ह्यातून कुठेतरी जावं असं वाटतं. असं प्रत्येकीला वाटतं, पण शक्य होत नाही. कुठेतरी आपण आपल्या मुलांना बघतो, अरे सगळ्यांना सगळी नाते भेटतील, पण आपल्या मुलांना म्हणजे आपल्या मुलांना आई ही कधीच भेटणार नाही. असं म्हणजे प्रत्येक गृहिणीला वाटतं की अरे हे दररोजचं हेच रुटीन, खाणं पिणं गाणं, म्हणजे दररोजचं तेच चाललेलं आहे. सकाळी उठलं की स्वयंपाक काय बनवायचं, भाजीला काय बनायचं,
दुपारी भांडे फरशी, संध्याकाळी अजून रुटीन तेच. संध्याकाळी भाजीला काय बनवायचं, काय भांडे फरशी हे म्हणजे रुटीन माझं तर हे असंच चालू आहे. 2 मुलामध्ये इतकी गुंतलेली आहे, तर काय करणार. दुसराही माणूस आपल्या इथं घरी नाही आहे की मी मुलांना सांभाळून कुठेतरी बाहेरही थोडंसं काम करण्यासाठी किंवा थोडंसं फ्रेश होण्यासाठी जाऊ शकते. असं होत नाही. जरी जायचं म्हटलं तरी मुलांना घेऊन सोबत जावं लागतं. तर आता इथे चाललं आहे ना कुकर लावणं, भात वरण लावून घेते मी तोपर्यंत. म्हटलं वेळ लगे होतो. तर संध्याकाळी ना म्हणजे कंटिन्यू असं दररोजचं काही मी भात वरण लावत नाही. कधी तर भात वरण लावते, कधी मसाले भात आणि कधी जरा फक्त भाकरी आणि काहीतरी भाजी करते. आणि मुलंही आवडीनं भाकरी खातात किंवा त्यांना डाळ भाकरी जरी दिल्या तर तेही खातात. तर आता इथं ना खीर बनवायची होती आज मला आणि त्याच्यामुळे मग मी आज ना थोडेसे तांदूळ भिजत घालणार होते खिरीसाठी. बरेच दिवस झालं खीर केली नव्हती तांदळाची. म्हटलं चला आज ना इच्छा झाली होती. स्वराज पण सकाळी म्हटला होता आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडते. मग काय इंद्रायणी तांदूळ थोडेसे भिजत घातले आणि संध्याकाळी त्याची खीर बनवणार आहे. आणि इंद्रायणी तांदळाची खीर ना एकदम चवदार, चविष्ट आणि सुगंध अशी इंद्रायणी तांदळाची खीर लागते, खूप छान. मग काय तर विराजला इथं दूध देते. आता गरम झालेलं आहे, थोडंसं थंड करून देते कारण गरम मी त्याला कधी दूध नाही थंड झाल्यानंतर. आता इथे बिस्किट दूध दिलं आहे, मोबाईल लावून दिलेला आहे आणि तो बघत बसला आहे. हे बघा आता इथे संध्याकाळचे 7 वाजत आले. आता आपली चालली आहे आता स्वयंपाकाची तयारी. तर इथं भात लावून डाळ भात आणि शेवग्याची शेंग होती फ्रीजमध्ये 2च होत्या आणि त्याच्यामुळे म्हटलं चला दोघांपुरती शेवग्याची मसालेदार अशी चटकदार चमचमीत अशी ही आज भाजी बनवून घेऊया. आणि ही डाळ म्हणजे प्रमाण असतं माझं दररोजचं किती लावायचं आणि किती नाही लावायचं. तर त्याच्यामुळे मी छोटे वाट्या केलेल्या आहेत आपल्या तांदळामध्ये, डाळीमध्ये. म्हणजे आपल्याला कसं ना दररोजचं प्रमाण कळतं की आपल्याला दररोजचं किती लागतं. वेस्टही होणार नाही, वाया जाणार नाही. त्याच्यामुळे मग ते परफेक्ट प्रमाण राहतं. आणि प्रत्येक गृहिणीने तसं करायला पाहिजे की एक प्रमाण ठेवायला पाहिजे वाटीचं किंवा जास्त फॅमिली असली तर मोठ्या वाटीचं. आता माझी इथं छोटीशी फॅमिली आहे त्याच्यामुळे मग मी छोट्या वाट्या बनवलेल्या आहेत. तर आता इथे चाललं आहे कुकर लावणं. पटकन असं हे कुकर लावून घेते आणि संध्याकाळची दिवाबत्ती बनवायची आहे. तर इथं ना कुकर लावून घेते आणि जे काही आपलं कांदा टोमॅटो वगैरे आहे ना ते भाजीला कट करून घेणार आहे. तर तुमच्याशी जिथं व्हिडिओ काढत मी तुमच्याशी म्हणजे बोलणं शक्य नव्हतं कारण मुलांचा गोंधळ जास्त होता. मी विराजची मैत्रीण दाखवली होती ना तर त्या दोघांचं खूप दंगा चालू होता, खूप मस्ती चालू होती. त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर करावा लागला. आणि इथे हे 2 शेंगा होत्या आणि तेच मी बॉईल करायला उकडायला ठेवल्या हळद मीठ टाकून. आणि इथं शेंगा एक साईडला उकडायला ठेवल्या मीठ आणि हळद टाकून. एक साईडला कुकर लावून घेतलं आणि आता एक साईडला खिरीचं जे काही साहित्य आहे ते काढून घेऊन नंतर खीर करणार आहे. तर हे आहे ते मसाला जो काढून घेतला आहे तो मी कडा करणार आहे सध्या. कारण कसं ना माझा घसा इतका दुखत आहे अप्रतिम. त्याच्यामुळे म्हणलं चला संध्याकाळी कडा हा पर्याय आयुर्वेदिक पर्याय शेवटी राहिलेला आहे. मग काय आता इथं ना चालले माझी देवपूजा म्हणजे देवबत्ती करण्याचं. 7 वाजले आहेत संध्याकाळचे आणि म्हटलं चला 7 वाजले तरी पण इतका उजेड आहे ना, खूप उजेड आहे. तर आता इथं दिवाबत्ती तुळशीलाही दिवाबत्ती करून घेते. देवांना घरातले दिवाबत्ती कसं ना संध्याकाळी देवांपाशी दिवा तुळशीपाशी दिवा जर लावला ना खूप छान वाटतं आणि प्रसन्नही वाटतं. आणि दररोजचं रुटीन असतं त्याच्यामुळे कधी तर नाही जरी केलं ना असं वाटतं की काहीतरी माझं काम विसरले असं होतं. पण तसं कधीच होणार नाही. मी दररोजचं नेहमीप्रमाणे आणि एकदम म्हणजे आवडीनं हे काम करते. तर प्रत्येक गृहिणी ही आवडीनंच काम करत असते. मग काय जो काही दिवाबत्ती होती देवांना प्रार्थना केली, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होते, माझी इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना केली, नमस्कार केला. स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं, रुक्मिणीला अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावून घेतलं आणि इथं झाला आता स्वयंपाक तयार. तर स्वयंपाक करताना काही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे शेंगाची भाजी, भात, डाळ आणि मस्त
मस्त अशी ही खीर बनवून घेतली. तर शेवग्या शेंगीची भाजी ना खूप छान बनवली. आज ना एकदम कांदा, खोबरं, अद्रक, लसूण असा मसाला तयार करून घेऊन मी ही शेवग्या शेंगाची भाजी तयार केली. तर सुगंध तर वास तर इतका छान येत होता ना, खूपच छान. आणि इथे डाळ ना फिक्कं वरण केलेलं आहे मुलांसाठी, कारण जास्त तिखट भाजी बनवली होती आज मी आणि विराज काही खाणार नव्हता, त्याच्यामुळं थोडंसं त्यांना डाळ बनवली होती. तर मग काय भात, शेवग्या शेंगाची भाजी आणि इथे हे अशी मस्त अशी ही तांदळाची खीर बनवली. त्यामध्ये विलायची, खोबरं, बडीशोप आणि ह्याचा जो वास सुटलेला आहे तो तर वेगळाच आहे. तर मग काय आता झालेला आहे सगळा स्वयंपाक आणि चपात्या राहिलेल्या आहेत ते फक्त गरम गरम करणार. तर कारण ना माझे अहो अजून आले नव्हते, त्यांची वाट बघत बसलेली होते. म्हणलं चला बनवूया नंतर गरम गरम चपात्या. तर इथं वाजलेले आहेत 8 आणि त्यांचीच वाट बघत बसलेली आहे. मुलांना म्हटलं जेवा, तर विराजला भातवरण खाऊ घातलं. स्वराज म्हटला नको, मी अभ्यास करतो, नंतर तुमच्यासोबत जेवण करतो. नंतर इथं चालला आहे त्यांचा अभ्यास आणि माझा त्यांच्यासोबत टाईम स्पेंड. तर असा हा दररोजचा माझा मुलांसोबत संध्याकाळचा टाईम स्पेंड असतो. कारण कसं ना आता नंतर ना त्यांचे पप्पा आले, जेवण झालं की लगेच आम्ही झोपतो. तर त्याच्यामुळे मग काय इथे चालले आहे त्याची नोटबुक, पेन्सिल खोडणं, इथे ह्याचा अभ्यास करणं आणि माझं काम, माझं व्हिडिओ काढणं. तर असं काहीसं माझं संध्याकाळचं रुटीन असतं आणि प्रत्येक गृहिणीचं असतं हे मला माहितीच आहे. तर हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही ना, तुम्हाला वाटतं की हा सोपा व्हिडिओ आहे. अरे काय कॅमेरा धरला आणि पटकन असा हा व्हिडिओ शूट केला, पण नाही, त्यामध्ये खूप मागे प्रयत्न आहेत, खूप कष्ट आहेत आणि ते कसं ना आपण पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकत नाही त्याप्रमाणे. तर मग आता इथे चपात्या करून घेतल्या, गरम गरम मस्त अशी खीर, शेवग्या शेंगाची भाजी आणि जेवणाचा काहीसा आनंद थोडासा घेतला आणि लगेच कामाला संध्याकाळच्या लागली. तर गॅस वगैरे पुसून घेतला आणि जे काही भांड्यांचा ढिगारा होता तो काही एकदासा साफ करून घेतला. तर हे बघा भांड्यांचा ढिगारा आणि हे भांडे संध्याकाळी ठेवून सकाळपर्यंत झोप येणं तर शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला भांडे घासून घेऊया पटकन अशी, कारण कसं ना संध्याकाळी थोडासा आरामात उठता येईल आणि थोडंसं आपल्याला धाक पण राहणार नाही की भांडे आहेत. तर इथं पटकन अशी हे भांडे घासून घेते, किचन ओटा क्लीन करून घेणार आहे आणि तो जो काही आनंद आहे आपला किचन ओटा क्लीन झाल्याचा, म्हणजे काय असं वाटतं की जणू काय आपण युद्ध जिंकून आलो ह्याप्रमाणे मला तरी वाटतं. तुम्हाला वाटतं का नाही हे मला माहिती आहे. तर प्रत्येक गृहिणीला तर वाटतच असं ना असा काही जो किचन ओटा आवरलेला बघण्याचा. तर आता हे संध्याकाळी तात्पुरता किचन ओटा आपला स्वच्छ राहणार आहे. सकाळी अजून जो काही पसारा होणार आहे तो तेवढाच पसारा होणार आहे. नंतर आपल्याला दुपारच्या टायमिंगला अजून तेवढाच पसारा हे आपल्याला माहिती असून, प्रत्येक गृहिणीला माहिती असून ना आपण किती छान प्रकारे काम करतो, किती छान प्रकारे पसारा आवरतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे अरे आपण आता एवढं क्लीन केले आणि आपल्याला थोड्या वेळात हे घाण हे होणार हे माहिती असतं, तरी पण असं आपण तसाच पसारा करतो. त्याचप्रमाणे जो काही आयुष्याचा पसारा असतो ना तोही आपणच आवरायचा असतो, आपणच सावरायचा असतो. आपल्याला माहिती आहे आत्ता तो विस्कटला आहे, पण आपल्याच हातात आहे की तो कसा सावरायचा. जिंदगीत जो आपल्या काही पसारा झालेला आहे तो कसा आपण आपल्या हातानं, आपल्या प्रेमानं कसा फुलवायचा ते आपल्या हातात असतं. तर चला मी काय दुसरंच बोलत बसले तुमच्याशी. तर इथं पटकन असे हे भांडे वगैरे घासून घेते, नंतर तुम्हाला क्लीन झालेला एकदम किचन ओटा दाखवते. वाटते का नाही भारी आणि खूप छान वाटते का नाही. तर
संध्याकाळी वाजलेले आहे 9:30 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता माझं काम आवरलं आहे. तर संध्याकाळचे 5 ते संध्याकाळचे 5 ते 9:30 असं माझं हे आजचं रुटीन होतं. तर तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जे काही क्वेश्चन असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे बघा 9:30 वाजलेत आणि 9:30 वाजता माझं सगळं काम झालेलं आहे आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. चला तर मग गुड नाईट सगळ्यांना. बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि थँक्यू फॉर वॉचिंग.